नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आमचे राज्यमंत्री पंकज भुयारजी यांच्या दालनात एक संबंधित सर्व अधिकारी सीओ वगैरे धरून आज बैठक झाली. माझ्याबरोबर 3-4 मी नवी मुंबईचे वकील घेऊन गेली होती. तर याच्यामध्ये कुठे तांत्रिक अडचण असेल का असेल तर ते बोलायला आपल्याला बरं पडलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एकच निघालं की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या स्वप्नामध्ये एक आहे की गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि ते प्रयत्न करताना आपल्या पदरामध्ये जवळजवळ मी 2019 पासून मी शिवाजीनगर मध्ये काम करत होती. त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका माझ्या झाल्या, अनेक वेळा माझ्या घरी सुद्धा झाल्या आणि त्याच्यातून फॉर्म भरून ते सगळे पेपरवर तयार केले. आता शिवाजीनगर हे लास्ट टप्प्याला आहे. त्यांच्याकडे पीएमसी वगैरे रिडेव्हलपमेंट वगैरे सगळं नेमलं गेलेलं आहे. तिथे ते आंबुर्डे आहेत, आमचे राजेश पाटील आहेत, चांगलं काम करतात आहे. आणि आपल्या बेलापूर मतदारसंघातली पहिली झोपडपट्टीतून लोकांना जी पुनर्विकास होईल तो शिवाजीनगर आणि मग आपण आपला सीबीडी आहे बेलापूर 48 आहेत, 29 झोपडपट्ट्या एमआयडीसी आहेत, सिडकोचे 17 आहेत आणि शासकीय जागेवर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 2 आहेत. अशा एकूण 48 झोपडपट्ट्या आहेत. आणि आता जर जो त्यांनी सर्वे केलेला तो जो लाभ मिळणार आहे तो जवळजवळ 72,665. त्यांचा पण सर्वे, त्यांचा पण सगळं पेपरवर्क चालू आहे. आणि शासनाने आपल्याला माहिती नसताना अनेक झोपडपट्टीचे सर्वे केलेला आहे आणि त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे काहीच पेपर नाही तर त्यांचं इलेक्शन कार्ड जरी असेल 10-12 वर्षाचं तर त्या पद्धतीने त्यांना 2.5 लाख रुपये मध्ये झोपडी मिळेल, म्हणजे घर मिळेल. आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळेल. मला असं वाटतं की सुरुवातीला जी पण घरं गोरगरिबाला मिळतील तर शासनाचे पण आभारच मानले पाहिजेत. आज इंचभर जागेसाठी आपण बघतोय प्रत्येक मीडिया चॅनल मध्ये भाऊ भाऊ, बहीण बहीण, आई बाप, काका चुलते शेताच्या बांधावर एकमेकाला मारत आहे. कालच एक घटना बघितली, बहीण भाऊ सगळे मारामारी, 1 इंच 1 फूट साठी 2 फूट साठी बांधावर मारामाऱ्या करतात. आज सरकारच्या माध्यमातून, आज मोदी साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्रजीच्या माध्यमातून ही जी मोफत घरांचा जो प्रयत्न आपण सुरू केला आहे, आज गेली 25 वर्ष ही जी आमची लोक आहेत त्यांना ही आमचे मलेजी आहेत ते आज जवळजवळ 40 वर्ष तिथे राहतात. पण प्रत्येक इलेक्शनला कोण ना कोण इथं आश्वासन देतो. मी कधी आश्वासन नव्हती दिली, पण या इलेक्शनला मी त्यांना सांगितलं होतं की कारण मला शिवाजीनगर मधून जो अनुभव मिळाला होता, ज्या माझ्या मीटिंग झाल्या होत्या त्यावेळी मला असं वाटत होतं की लवकरात लवकर आपण या पट्ट्यामध्ये चांगलं काम करू शकू. आणि म्हणून मी यावेळी आश्वासन दिलं होतं आणि ते काम आता पूर्तता यायला आलेलं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगून लवकरच एक कार्यशाळा घेऊन एक मोठा मेळावा आणि त्या मेळाव्याला सुद्धा आदरणीय आमचे राज्यमंत्री त्या मेळाव्यामध्ये येऊन त्या लोकांना मार्गदर्शन देऊन, आज एक दीन दुबळे गरीब लोक आहेत, सर्व समाजाची लोक आहेत, याच्यात आपल्याला कुठला भेदभाव, जाती भेद नाही, रंगभेद नाही, पक्षभेद नाही, जो येईल त्याला घर, असा आपला हा कार्यक्रम आहे. कसं आहे मनोजजी, प्रत्येक जण आता गावठाणामधून फायदा घेतो, प्रत्येक जणाचं कुटुंब व्यवस्था वाढली. ज्यावेळी सिडकोनी आपल्या जमिनी एक्वायर केल्या त्यावेळी सिडकोनी 12.5% प्लॉट हा वेळेत दिला असता तर आज आपलं 4थं कुटुंब आहे. आता तुझं पण 4थी का 5वी पिढी आहे, तुझ्या गावातला प्रकल्पग्रस्त आहे, मी प्रकल्पग्रस्त आहे. आज माझी सुद्धा 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढी झाली चालू आहे. आता 4थी पिढी काही काहींची चालू आहे. पण घराची संख्या रोज दिवसेंदिवस जशा गाड्या वाटतात तशी घराची जागा वाढत चालली, कुटुंब पद्धत वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे आज गावठाणमध्ये बघाल तुम्ही 1 मजलीची 2, 2ची 4, 4ची 6, 6ची 7 झालेली आहे. आणि आपण जर बघितलं गावठाणमध्ये तर केवळ काही नेत्यांच्या आशीर्वादामुळे, लोकप्रतिनिधीमुळे, तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांमुळे, वॉर्ड अधिकारीमुळे
ही घरं बांधली जातात. बांधल्यानंतर ते तोडायच्या नोटिसी देतात. त्यावेळी जेव्हा ते बांधत असतात त्यावेळी आपण तक्रार केली, अधिकारी लक्ष देत नाही, सिडको अधिकारी लक्ष देत नाही, पालिका अधिकारी लक्ष देत नाही. मी तुम्हाला या वर्षीची आत्ताची ताजी गोष्ट सांगते. आता माझ्या समोर हे होती, गोडाऊन होती. मी या वर्षी निवडून आल्यावर गोडाऊनचं मी कंप्लेंट केली. त्याच्यात 40 रूपांतर झालं. पण दुसरा कोणाचा फोन आला की मंत्री आमचे तोडणार, दुसरा फोन आला का ते थांबलं जातं. अशा पद्धतीने या झोपडपट्ट्या वाढत गेल्या. अशा पद्धतीने ही ग्रामस्थांची घरही वाढत गेली. कोण ना कोण आसरा देतो आणि अधिकारी काम करायला गेले तर कोण ना कोण फोन करतात. त्याच्यामुळे अधिकारी बिचारे जराची तोडक कारवाई करतात आणि परत येतात. त्याच्यामुळे यांच्या या यंत्रणेमध्ये दोष म्हणण्यापेक्षा आपलाही सगळ्यांचा दोष आहे. ज्यावेळी तुमच्या घराच्या बाजूला पाया घालतात तर तिथले रहिवासी कोणच कंप्लेंट करत नाही. एखाद दोन तक्रार करतात तर तिथे ऍक्शन घेतली जाते. आणि विशेष करून गावामध्ये एकमेकाचं सख्य नसतं, दारात दार एवढे भांडणं असतं, त्यामुळे गावातल्या तक्रारी गावठाणच्या जास्त होतात. पण तुम्ही जे टावर जंग जे इमारती बांधल्या गेल्या त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही. तुम्ही